पेठेमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या 61 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि अंगठी लंपास केल्याची घटना सोलापुरात घडली। सोलापूर शहरातील सोमवार पेठेतील 78 वर्षीय महिला विजापूर वेस परिसरात बसली होती। एक दुचाकीस्वार त्या ज्येष्ठ महिलेजवळ आला आणि तो आमच्या साहेबाला 4-5 मुलींनंतर मुलगा झाला आहे, त्याच्या खुशीत साहेब मोफत साड्या वाटत आहेत असे म्हणाला। त्याच्यावर विश्वास ठेवून ती महिला दुचाकीवर बसून गेली आणि पुढे त्याने महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले। गोदावरी चंद्रशेखर रायचूरकर असे त्या महिलेचे नाव आहे। देवदर्शनासाठी पायी जाणाऱ्या त्या महिलेचे मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली होती। तो संशयित आरोपी हैदराबाद येथील असून त्याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी अशाच गुन्ह्यांची नोंद आहे। त्याचा शोध सुरू असतानाच गुरुवारी जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलेचे 1 तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली। गुरुवारी दुपारी 12:15च्या सुमारास त्या ज्येष्ठ महिलेला हेरून एका दुचाकीस्वाराने साड्या वाटप सुरू असल्याचे सांगून विजापूर वेसमजवळील एका गल्लीत नेले। त्या ठिकाणी दुसरा एक जण आला, त्याने साड्या वाटप आहे पण गळ्यात काळे मणी असलेले मंगळसूत्र चालणार नाही असे सांगून महिलेचे दागिने काढून एका पिशवीत ठेवायला सांगितले। त्यांनी हातचलाखी करून ते मंगळसूत्र लंपास करून दोघेही पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक चोरट्यांचा शोध घेत आहे।